सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनी 2 वेगळ्या घटनेत चोरी करणाऱ्या 3 आरोपींच्या घोटी पोलिसांनी मुसक्या आवळल्या। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 25 मे रोजी 42,000 रुपये किमतीचे केबल, 23,000 रुपये किमतीची केबल अशी एकूण 65,000 रुपये किमतीचे केबल चोरीस गेली होती। या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजरनं घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या प्रकरणात पोलिसांनी सतीश विनोद सोनी व भूपेंद्र प्रमोद गिरी दोघे राहणार मध्य प्रदेश यांना अटक केली। तर दुसऱ्या घटनेत दिनांक 28 मे रोजी ट्रेलर चालक संशयित आरोपी भागू कीर उदय रामजी राहणार गोविंदपुरा जिल्हा भिलवाड राजस्थान याने त्याच्या ताब्यातील ट्रेलरमधील जिंदाल कंपनीत सामान शिफ्टिंग करून झाल्यानंतर गाडीत तांत्रिक अडचण झाल्याचा बहाणा करून कंपनीतून बाहेर जात असताना गेटवर कंपनीच्या सिक्युरिटीनं गाडीची कॅबिन चेक केली असता कॅबिनमध्ये 1.5 लाख रुपये किमतीची 100 किलो कॉपरची तार चोरी केली असल्याची माहिती समोर आली। या प्रकरणात पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे, पोलीस हवालदार प्रकाश कासार, परीक्षित इंगळे, बाळासाहेब आहेर, दीपक सांगळे, संतोष नागरे, लक्ष्मण धकाते, प्रभू ठोंबरे यांनी तपास करून या 3ही आरोपींना अटक केली आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, घोटी।